तर आज होता मंगळवार आणि आज जेवण होतं. म्हणजे आज खूप दिवसानंतर मी मंगळवार पकडला बरं का. तर आज वहिनी आलेल्या होत्या, तर वहिनीने खाली स्वयंपाक वगैरे बनवला होता. माझ्या पोळ्या, त्यानंतर आपण उन्हाळ्यात जो वडा करतो ती वड्याची भाजी, त्यानंतर मिरच्या तळल्या होत्या. खूप दिवसापासून मी मंगळवार धरचे ना, सोडले बघा. पण आता धरलाय. आता किती म्हणजे किती होते माझ्याकडनं आणि किती नाही माहीत नाही. माझ्या घरामध्ये माझी मावशी, आई, माझी बहीण माझ्या मोठ्या मावशीपासून आम्हाला सवय आहे, म्हणजे सगळ्यांना, आईला म्हणा, वहिनीला म्हणा किंवा आम्ही दोघी बहिणीला म्हणा, मंगळवार पकडायची. म्हणतात ना, मोठ्या माणसापासून काहीतरी शिकायची, कोणती तरी गोष्ट शिकायला नक्कीच भेटते. तर मंगळवार आम्ही तिच्यापासूनच, म्हणजे ती जशी पकडते तसं आम्ही पण पकडत आलेलो आहे. तर माझे मध्ये वर्ष दीड वर्ष झाले सुटलेत बघा, पण आता मी धरणार आहे. तर पावसाचं इतकं म्हणजे पाऊस कमी आणि संभाजीनगरमध्ये हवा जास्त चालू आहे. तर खाली गेले होते, थोड्या वेळ बघते, वर येऊन तर काय सगळ्या बकेटी पडलेल्या, कपडे पडलेले. काही अभ्यास करत बसला होता सगळ्या. माझ्याकडनं इतक्या दिवसापासून 20 रुपयाची चिमटे आणणं होईना. तुम्हाला सुद्धा नवल लागेल त्या गोष्टीचं. पण खरंच रोज बाहेर जाते, बाहेरून येते, सुई दोरा आणि हे चिमटे माझ्याकडनं खरंच आणणं होईना. आणि असं वातावरणामध्ये कोणाला जास्त फिरायला जायला आवडतं, आणि मला तर खूप आवडतं. पण मी तर माझी जरी स्कूटी असती ना, तर मी नक्की या वातावरणामध्ये हमेशा फिरायला जाते बघा. आणि हमेशा बाहेर फोटोशूट, काही व्हिडिओ बनवायचा माझा प्रयत्न असतो. पण असो, इथं पण छानच वातावरण. असंच म्हणून हा पावसाळा असाच घालायचा आहे. तर वहिनीने कपडे टाकले होते वरती, तर तिची परस आणि रुमाल पूर्ण वल्ला झाला होता. आता याला बोलून मी खाली निघले. आता वहिनी आलेल्या होत्या, तिच्या हाताने म्हणलं चिवडा बनवून घ्यावा. मला पण येतो असं नाही, पण तिच्या हाताने जरा टेस्टी चिवडा बनतो. कसं आहे ना, थोडंसं चटर बटर घरामध्ये करून ठेवलेलंच पाहिजे घरामध्ये खायला. कसं येता जाता लेकरं खाते आणि शिवाय आपणही खातो. त्यानंतर जेवायला बसलो. मम्मीचं इथं बोलणं चालू होतं की मला मोठी मिरची खायची होती आज, म्हणून तुम्हाला छोटी मिरची आणून दिली. ही भावाची मुलगी हिला, आणि हिची बडबडी तर चालू होती. हिची सतत ती वॉटर बॅग जी आहे तिने फक्त ती सोबतच ठेवलेली आहे ना. सगळं साईकडनं सामान आणून घेतलं होतं. 2 मुरमुऱ्याचे पॅकेट, जे बाकीचं आहे ना घरामध्येच होतं. तुम्हाला एक सांगते, जास्त काही मटेरियल टाकलं नव्हतं, जास्त सामान टाकून आहे ना, मला तो चिवडा आवडत नाही बघा. अगदी थोडं थोडं टाकलं होतं. आणि इथे आहे ना, मुरमुरे पहिले वहिनीने काय केलं ना, गॅसवर थोडेसे गरम करून घेतले, जास्त नाही बरं का, थोडेसे गरम करून घेतले. तिथं वहिनीचा माझ्या गप्पा काहीतरी बनवायचं होता, गुलाबजामुन असं काही. पण म्हटलं नको, मला नाही खायचे येते गुलाबजामुन, मला चिवडाच बनवून द्या. कारण की आता पोरांच्या शाळा पण चालू झाल्या ना, आता अधूनमधून ते शाळेलाही घेऊन जाऊ शकते. आणि जसं की माझं पण आता जॉबचं फिक्स झाल्यासारखंच आहे, मी पण जॉबला कधीही निघू शकते. तर मग इथं हे बघू शकता तुम्ही, तिने काय केलं ना, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि थोडंसं डाळ तळून घेतलं. जो आपला असतो का तो पण तळून घेतला. त्यानंतर तेलामध्ये थोडीशी हळद टाकली, त्यानंतर त्याच्यात थोडीशी मिरची टाकली आणि सगळं इथं टाकलं. आणि आता मी फरसाणचं पॅकेट आणलं होतं बघा. आणि एक रामबंधू चिवडा मसाला जो असतो, ते एक पॅकेट आणलं होतं, पूर्ण इथं टाकलं. आणि तुम्हाला सांगते, एक नंबर टेस्टी बनलं होतं बघा. आता बसल्या बसल्या हे यांचे असे कारनामे, काही ना काही वेणीला झटणं माझे चालूच असते.